पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि मजुरी तेवढी अकुशलचे पैसे मास्टर आम्ही टाकतो। कुशलचा FPO जनरेट करून नागपूरला जाते। नागपूरहून ते पैसे कधी येते ते आम्हाला माहीत पडत नाही, थेट तुमच्या खात्यात येतात। पण आम्ही आमच्या लेवलवर पेंडिंग ठेवत नाही, आम्हाला ते तेवढ्या कालावधीत तुम्हाला पैसे द्यावंच लागतात 3 वर्षात। आता हे तुमचं शेवटचं वर्ष आहे, मार्च महिन्यात कदाचित मार्च महिन्यात तुमची बरबाद संपून जाईल आणि तुमचे पैसे सगळे संपले पाहिजे। काही तर शिशा करून तुम्ही पण करून सांगता येईल, काही योजनेचा लाभ नाही भेटत। हो, तुम्ही सायलेंट राहा, तुमच्या शेतात बोला तुम्ही। हा मंगळूरपीर तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा अंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार घडला आहे। अनुदानाबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला थेट तालुका कृषी अधिकाऱ्यानं बुटानं आणि मातीच्या ढेकळानं मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे। गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी मनरेगा योजनेअंतर्गत 3 एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती। या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान मागील 4 महिन्यांपासून रखडलंय। संबंधित फळबागेचे हजेरीपत्रक वेळेत न काढल्यामुळे अनुदान अडकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या संदर्भात ऋषिकेश पवार यांच्यासह इतर काही शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करत अनुदान त्वरित मिळावं अशी मागणी केली होती। या गंभीर प्रकाराबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दखल घेतली असून याच शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्याला बुटानं मारहाण केली असती तर या मुजोर अधिकारी व यांचे मंत्रालयातील एसी रूम्समध्ये खुर्च्या उभवणारे मंत्री महोदय यांनी लक्षात ठेवावे, शेतकऱ्यांना एवढंही गृहीत धरू नका। एक दिवस असा येईल की तुम्हाला जीव हातात घेऊन स्वतःचं रक्षण करावं लागेल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे।